दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा प्रशासकीय इमारतीपर्यंत पोहोचला। यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक तसेच वकील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। तसेच जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात आला। आमची मागणी एकच आहे, धर्मेंद्र प्रधान सरांनी इस्तीफा द्यावा। कारण हेच आहे, आज 26वा दिवस आहे प्रोटेस्टचा। यांना तर काही एज्युकेशन सिस्टीम बद्दल घेणं देणं नाही। आणि मी स्वतः जंतर मंतरला काही दिवसापूर्वी होतो। हे फेक म्हणतात, हे कुठं म्हणतात, काहीच झालं नाही, काहीच लाठीचार्ज झाले नाही। मी स्वतः होतो, माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ्स आहेत। मी सांगतो, एक अकॉर्डिंग लॉ आपण म्हणतो, हे फक्त नीटच्या खालीच लाठीचार्ज करू शकतात। यांनी आमचे डोके फोडले, हेड इंजुरीचे पेशंट आणि फिमर तोडले मुलांचे। हेच आमची मागणी एकच होती, तुम्ही जे सिस्टम चेंज करा आम्हाला, आणि सिस्टम मध्ये आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय। जर ही त्यांना वरती आणू शकते तर यांना ही खाली काढू शकते। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे करप्टेड आहेत। सगळे ही ज्यांनी याचा सगळे जे पेपर लीकर्स होते, याच्या मागे 1% हात नसतो, यांच्या मागे पूर्ण पार्टी राहते, याच्या मागे पूर्ण बॉडी राहते। आणि या बॉडीला ज्यांनी सपोर्ट केला ही म्हणजे फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि धर्मेंद्र प्रधान। बस आम्हाला यांचा इस्तीफा पाहिजे। थँक्यू, जय हिंद।